नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 5,000 नवीन पदांची भरती होणार आहे. ही एक सुवर्ण संधी आहे आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आकडा आहे तब्बल 5,000. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग एवढ्या मोठ्या भरतीची तयारी करतोय. म्हणजे विचार करा, हजारो उमेदवारांसाठी ही किती मोठी संधी आहे. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की ही बातमी खरी आहे का? कुठून आली आहे? तर चला, या घोषणेमागची अधिकृत माहिती काय आहे ते पाहूया. ही माहिती थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे आणि ती सुद्धा राळेगण सिद्धीच्या दौऱ्यानंतर. त्यामुळे या बातमीला खूप जास्त वजन आहे. म्हणजे ही काही साधी अफवा नाहीये, तर थेट उच्च स्तरावरून आलेली पक्की बातमी आहे. आणि आरोग्यमंत्र्यांचे हे वाक्य ऐका. ते स्पष्टपणे सांगतायत की फाईल आता शेवटच्या टप्प्यात आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की ही प्रक्रिया ऑलरेडी सुरू झाली आहे आणि आता ती वेगाने पुढे जाणार आहे. बरं, मग एवढी मोठी भरती मंजूर कशी होते? सध्या ही फाईल नक्की कुठे आहे आणि पुढे काय होणार आहे? चला, हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर बघा, प्रस्ताव तयार होऊन तो आता राज्य वित्त विभागाकडे म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलाय. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. एकदा का तिथून सही झाली की मग भरतीची जाहिरात कधीही येऊ शकते. ही फक्त एक नोकरी नाहीये, हे लक्षात घ्या. ही तुमच्या करिअरसाठी एक खूप मोठी संधी आहे. आणि जिथे संधी मोठी असते तिथे स्पर्धासुद्धा तेवढीच तगडी असते. अलीकडे आपण पाहिलंय, महानगरपालिकेत किंवा कंत्राटी पद्धतीनं लहान लहान भरत्या निघत होत्या. पण ही तशी नाहीये. ही एक राज्यव्यापी, कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी आहे. अशी संधी खूप वर्षांनी येते. चला, आता जरा स्पर्धेबद्दल बोलूया. कारण आकडेवारी पाहिली की आपल्याला कळेल की ही शर्यत अजिबात सोपी नसणार आहे. आरोग्य सेवा संचालनालय म्हणजेच DHS मध्ये नर्सिंगच्या पदांसाठी एक विशेष आरक्षण आहे. ते म्हणजे 90-10. याचा सरळ अर्थ आहे की 90% जागा या फक्त महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. यामुळे पुरुष उमेदवारांसाठी स्पर्धा प्रचंड वाढते. त्यांना फक्त 10% जागांवर लढावं लागणार आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांना जर ही नोकरी मिळवायची असेल तर त्यांना खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल, हे नक्की. बरं, आता हे सगळं चित्र स्पष्ट झालंय. संधी मोठी आहे, स्पर्धा कठीण आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, आपण काय करायला पाहिजे? तर ऐका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात कधी येईल याची वाट बघत बसू नका. अभ्यासाला लागा आत्ताच. तुमची सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा. परीक्षेचा पॅटर्न काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, हे सगळं आत्तापासूनच समजून घ्या. तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि ही घाई का करायची याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे. असं म्हटलं जातंय की भविष्यात सरकारी भरती MPSC मार्फत होऊ शकते. म्हणजेच सध्याची जी TCS, IBPSची ऑनलाईन परीक्षा पद्धत आहे ती कदाचित बदलेल. त्यामुळे या ओळखीच्या पॅटर्ननुसार नोकरी मिळवण्याची ही शेवटची मोठी संधी ठरू शकते. मित्रांनो, ही फक्त एक नोकरीची सूचना नाही, तर हे तुमच्यासाठी एक आवाहन आहे. ही संधी तुमच्या करिअरला एक नवी कलाटणी देऊ शकते. त्यामुळे तयारी आजपासून, आत्तापासूनच सुरू करा आणि स्वतःला विचारा की ह्या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का?